मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक अत्यंत महत्त्वाच्या परिपत्रकाचे मी स्पष्टीकरण करत आहे. मित्रांनो, 28 जानेवारीची मोठी बातमी. कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन व प्रलंबित थकीत देयके सादर करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक जी.आर. निर्गमित. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. थकीत वेतन देयक अदा करण्याच्या संदर्भातून शासनाकडून निर्गमित करण्यात आले परिपत्रकात कोणत्या बाबीचा समावेश केला आहे, कोणत्या विभागाने हे परिपत्रक निर्गमित केले आहे, थकीत व प्रलंबित देयके कशा प्रकारे सादर करावे, थकीत व प्रलंबित देयके सादर करण्यासाठी किंवा प्राप्त होणार की नाही याबाबत उपरोक्त वरील सर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता आवश्यक पहा. चला तर करूया आजच्या परिपत्रकाचे स्पष्टीकरण. पुढील प्रमाणे आपल्याला मित्रांनो परिपत्रक स्पष्टपणे दिसत आहेत. महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत डॉक्टर ॲनी बेनेट मार्ग पुणे 1 यांचं 27/1/2026 म्हणजे कालचेच परिपत्रक निर्गमित केले आहेत. हे परिपत्रक ज्या अधिकाऱ्यांना योग्य कार्यवाहीस्तव निर्गमित केले ते प्रति 5 अधिकारी आहेत. 1 विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, 2 शिक्षणाधिकारी माध्यमिक सर्व, 3 शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम, 4 लेखाधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय सर्व, 5 अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक सर्व. या संदर्भात स्पष्टीकरण पाहूया. मित्रांनो, या पत्राचा विषय आहेत संचालनालयास मान्यतेसाठी सादर करण्यात येणाऱ्या थकीत देयकाबाबतचे हे परिपत्रक निर्गमित झाले आहेत. या परिपत्रकाचा मुख्य एक संदर्भ देण्यात आला आहे. संदर्भ शासन निर्णय क्रमांक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संकीर्ण 2415/34/15 अर्थसंकल्प दिनांक 15/7/2017 या संदर्भानुसार विषयांकित प्रकरणी संदर्भ शासन निर्णयानुसार प्रलंबित आणि थकीत देयके संचालनालयास मान्यतेसाठी सादर करण्यात येतात. मुख्याध्यापक, अधीक्षक वेतन पथक, शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे तपासणी करून ती देयके नियमानुसार देय असल्याची खात्री करूनच सदर देयक संचालनालयास मान्यतेसाठी सादर करणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच संदर्भ शासन निर्णयानुसार प्रलंबित थकीत देयके संचालनालयास मान्यतेसाठी सादर करताना उपरोक्त दर्शविलेल्या अधिकाऱ्यांनी लाभार्थी कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यताची खात्री करावी आणि त्यांना वैयक्तिक मान्यता प्राप्त झाली आहे का, ज्या कालावधीत त्यांचे देयक आहे त्या कालावधीत सदर कर्मचारी खरोखरच त्या शाळेत आहे की सैनिक शाळेत आहे की उच्च माध्यमिक शाळेत काम केले आहे हे नक्की खात्री करून घ्यावी. आणि त्या संबंधित शिक्षकाची कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता बॅक डेटेड केली नाही याची सुद्धा खातरजमा करूनच पुढे पाठवण्याचं सूचना देण्यात येत आहेत. जर थकीत देयक लाभार्थ्यांनी कर्मचाऱ्यांची SIT तपासणी पूर्ण होऊन मान्यता चुकीची निघाल्यास तर सदर देयक सादर करणाऱ्या संबंधित लाभार्थ्यांना, कर्मचाऱ्यांना, मुख्याध्यापकांना, सरकारी कर्मचाऱ्यांना, अधिकारी यांनी जे तपासून पाठवले त्या अधिकाऱ्यावर योग्य कार्यवाही करण्यात येईल असे आदेश या पत्रात नमूद करण्यात आले आहे. प्रत्येक प्रलंबित
प्रत्येक प्रलंबित थकीत वेतनाची मान्यतेची खात्री डिजिटेशन मध्ये असणाऱ्या दस्तऐवजानुसार करण्यात करावी आणि त्याची मूळ प्रत ही दस्तऐवज कार्यालयात आहे का याची खात्री करूनच देयक तपासणी मान्यतेसाठी सादर करावे। आणि हे पत्र डिजिटल सहीने डॉक्टर महेश पालकर, शिक्षण संचालक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र, पुणे 1 यांना केले आहेत आणि प्रति माननीय शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र, पुणे यांच्या माहितीस तो हे परिपत्रक देण्यात आले आहे। करिता आपण या परिपत्रकाचे स्पष्टीकरण केले आहे। मित्रांनो, आपणास हे जर परिपत्रक आवडले असेल स्पष्टीकरण करणे तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।